वर्गाच्या बाहेर राहून ज्याने शिक्षण घेऊन प्रचंड ज्ञान मिळविले, अशा त्या ज्ञानाच्या जोरावर आज या जगाचा कारभार चालतो. अशा बुद्धिसम्राट, प्रकांड पंडित, महाज्ञानी, महामानव अशा अनेक पदव्या ज्याला प्राप्त झाल्या, त्यांचे नाव म्हणजेच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी शिक्षण घेत असताना खूप वाईट परिस्थिती अनुभवली. त्या काळात त्यांना अस्पृश्यतेचे जे चटके बसले, त्यामुळे विटाळ करण्याची जी पद्धती होती, त्या पद्धतीला आपण शिक्षण घेऊन नष्ट करायचा ध्यास मनात ठेवला होता. अस्पृश्य दिन, दलित समाजाला पाणी पिण्यासाठी मिळत नव्हते. माणसाला माणूस म्हणून जीवन जगत असताना खूप अडचणी मनुवादी व्यवस्थेकडून होत होत्या आणि ती मनुवादी व्यवस्था मोडीत काढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी खूप प्रयत्न केले. त्याचाच एक भाग म्हणून महाड येथील 14 तळ्याचे पाण्याचा सत्याग्रह. ज्या तळ्याचे पाणी गुरंढोरं, पशु पक्षी बिनधास्तपणे पित होते, त्याच तळ्याचे पाणी अस्पृश्यांना, दीन दलितांना पिण्यास मज्जाव केला जात होता. माणुसकी म्हणून थोडीही शिल्लक राहिली नव्हती. अशा प्रकारची वागणूक माणसाला मिळत होती, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सहन होत नव्हते. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्याचे पाणी बहुजनांसाठी पिण्याला वापरता यावे, यासाठी 20 मार्च 1927ला 14 तळ्याचा सत्याग्रह करण्याचा निश्चय केला. त्याविषयीच्या सूचना सर्व समाज बांधवांना देण्यात आल्या. सत्याग्रहाला 2-3 दिवस अगोदर येण्यास सांगितले गेले. येताना सोबत ताट, ग्लास, अंथरूण आणि खाण्यापिण्यासाठी 2-3 दिवस पुरेल एवढं अन्न सोबत आणायच्या सूचना सर्वांना दिल्या गेल्या. त्यानुसार सर्व अस्पृश्य समाज स्त्रियांसमवेत 14 तळ्याच्या ठिकाणी प्रचंड जनसमुदाय जमा झाला. 14 तळ्यामध्ये जाऊन स्वतः पाणी पिले व त्यांच्या पाठोपाठ सर्व जनसमुदायांनी 14 तळ्याचे पाणी पिले व अस्पृश्यांसाठी 14 तळे खुले झाले. त्यावेळी कुणाही मनुवाद्याची हिंमत झाली नाही की डॉक्टर बाबासाहेबांना विरोध करायची. त्या प्रसंगी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आम्ही आजपर्यंत 14 तळ्याचे पाणी पिलो नाही म्हणून आम्ही काही मेलो नाही आणि पाणी पिलो तर आम्ही काही अजरामर होणार नाही, परंतु आम्ही या पाण्याला स्पर्श केल्याने हे पाणी काळे निळे होणार नाही, हेच आम्हाला तुम्हाला दाखवून द्यायचे आहे. सर्व बहुजनांना पाणी पिण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. मानवजात सर्व समान आहे आणि हा समानतेचा अधिकार सर्वांनाच मिळाला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी सर्वांनाच पाणी पिण्यासाठी खुले झाले पाहिजे, यासाठी हा सत्याग्रह आम्ही केला आणि अस्पृश्यांना पाणी पिण्याचा अधिकार केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. सामाजिक समतेचा पहिला सत्याग्रह म्हणून आणि क्रांती दिन म्हणून 20 मार्च 1927 हा दिवस क्रांती दिन म्हणून संबोधण्यात येतो. धन्यवाद. जय भीम.